सांगलीतील मराठा क्रांती मूक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। ह्या मोर्चात मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यात महिला तरुणाईचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। कोपर्डी बलात्कार प्रकरण आरक्षणाची मागणी यासाठी मराठा समाज सांगलीत एकवटला होता। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती। सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिला असतील, पुरुष असतील, मराठा बांधव भगिनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। नेमकी काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊया। नेमक्या काय मागण्या आहेत, कारण की प्रचंड संख्येनं जनसमुदाय या मोर्चामध्ये सहभागी होतोय। एक म्हणजे कोपर्डीत जी घटना घडली ती महाराष्ट्रासाठी लाज्यास्पद गोष्ट आहे आणि मुख्य म्हणजे त्या गुन्हेगारांवर अजून चार्जशीट दाखल केलेली नाहीये। त्यामुळे ही पहिली आमची मागणी आहे की पहिल्या त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायला हवी। दुसरी म्हणजे ॲट्रॉसिटीचा आता जो गैरवापर होतोय त्यामुळे मराठ्यांची भरपूर गळचेपी होत आहे। मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे। चर्चा तर होतीलच, पण त्याबरोबर हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जे काय म्हणणं मांडायचं आहे त्या म्हणणं मांडायला चांगले वकील पहिला द्या। आज 2 वर्ष झाले ह्याच्यावर तुम्ही चांगले वकील देऊ शकला नाही, ही खंत आहे। जर खरोखर तुम्हाला जर मराठा आरक्षण द्यायचं असेल तर त्या पद्धतीने न्यायालयीन लढाई पण लढली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते करायला पाहिजे। हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रायगडवर जाहीर करावा। कुठल्याही संघटनेशी चर्चा करायची नाही, कुठलीही संघटना फक्त आम्ही मराठा आणि मराठा म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे, ह्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, रायगडवर जाऊन जाहीर करावं आणि जे काही वकील द्यायचे आहे, जे काही करायचे आहे, जी कायदेशीर लढाई ह्याला काय चर्चा करायची गरज नाही आहे। सरकार तुमचं आहे, तुम्ही त्याचा निर्णय घ्यावा। नक्कीच मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी सुद्धा न्यायालयीन लढाई सरकारनं लढली गेली पाहिजे आणि रायगडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी याबाबत जाहीर करावं अशीच मागणी मराठा समाजाच्या बांधवांच्याकडून होत आहे। व्हिडिओ प्रसंजी सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।